आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसीय दौऱ्यावरती बाहेर आलेले आहेत आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा जे आहेत या 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे करणार आहेत। आणि सुरुवातीला त्यांची जी पहिली सभा होणार आहे ती लातूरच्या औसा या तालुक्यामध्ये होणार आहे। औसातल्या या विजय मंगल कार्यालयामध्ये त्यांची पहिली सभा पार पडणार आहे। त्याची जयत अशी तयारी जी आहे या सभाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। लढू आणि जिंकोही अशा पद्धतीनं बॅनरवरती उल्लेख जे ते या ठिकाणी करण्यात आलेले। एक बॅनर जे आहे ते सगळ्यांमध्ये लक्ष घेऊन जात आहे। साहेब फक्त एवढंच वाचा, साहेब कोरोना काळामध्ये आमचा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद, अशा आशयाचं हे बॅनर आहे। खरं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये जे काम केलं होतं त्याचे धन्यवाद करण्याचं व्यक्त करण्याचे प्रयत्न जे आहेत ते स्थानिक शिवसैनिकांच्या माध्यमातून स्थानिक शिवसैनिक आपल्यासोबत आहेत। खरं मला सांगा की जे तशी तयारी तुम्ही केलेली आहे, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आणि किती कार्यकर्ते सभेला उपस्थित असणार आहेत? आम्ही आमचे जे दैवत आहेत आमचे साहेब कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमच्या औसा नगरीमध्ये येत आहेत। तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही 5 ते 6 हजार कार्यकर्ते इथं हजर होणे एवढी आम्ही तयारी केलेली आहे। आणि आमच्या औसा विधानसभेमध्ये उद्धव साहेबाचं जंगी स्वागत करून त्यांना त्यांच्या पाठीमागं औशाची जनता किती पाठीमागं आहे आणि त्यांना आम्ही एवढं दाखवून देणार की गेल्या 2.5 वर्षामध्ये जे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं आणि जे कोरोनामध्ये जनतेला वाचवलं ती आम्ही आमच्या भावना काय आहेत हे आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक लोक साथ सोडून गेली, मात्र धाराशिवचे खासदार असतील, ओमराजे निंबाळकर असतील, कैलास पाटील असतील, हे लोक मात्र त्यांच्यासोबत राहिले। तुम्ही देखील त्यांच्यासोबत राहिलेला आहात। आता पुन्हा लढायचं आहे आणि जिंकायचं आहे असं म्हणताय तुम्ही, काय भावना आहेत? 100% उद्धव साहेबाचंच परत एकदा 5 वर्ष उद्धव साहेबच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होणार। पूर्ण सामान्य जनता ही उद्धव साहेबाच्या मागे आहे। मुस्लिम असो, दलित असो, 18 पगड जातीचे समाज हे उद्धव साहेबाच्या पाठीमागे आहे खंबीरपणे। ओमदादाही 100% खासदार म्हणून निवडून येणारच, ह्याच्यात कुठली तीळ मात्र शंका नाही। आणि पुढच्या पार्टीला भाजपला उमेदवार भेटत नाही सध्या ओमराजेच्या विरोधात उभा करायला। येणारी विधानसभा आणि लोकसभा ही उद्धव साहेबाचीच राहणार। औसा विधानसभा आणि धाराशिव लोकसभा ही उद्धव साहेबाचेच उमेदवार येणार। इथं जी कोण देतील ते उमेदवार मिळणार नाही म्हणताय भाजपला तुम्ही, पण बसवराज पाटलांनी प्रवेश केलाय, त्यांच्याबरोबर प्रवेश केला तर पण अजून तळ्यात मळ्यात आहे। कोण द्यायचा उमेदवार हे डिक्लेअर व्हायला नाही त्यांचं। उमेदवार कोणीही असला तरी ओमराजे जिंकतील असा विश्वास आहे आपला? 100% ओमदादाच ह्यावेळेस लोकसभेला खासदार म्हणून निवडून येतील, ह्यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही। आणि तुम्ही जे आत्ता बोललात की पक्ष फुटला, तर पक्षामधले हे गद्दार लोक फुटलेले आहेत साहेब। एक पक्षाचे जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते आहेत त्याच ठिकाणी आहेत। बाळासाहेबाचा शिवसैनिक कधीही भविष्यातही फुटणार नाही ही एवढी गॅरंटी मी या ठिकाणी व्यक्त करतो। निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात खरं तर तुमच्या तालुक्यातनं होतीये, त्यामुळं किती उत्साह आहे आता कार्यकर्त्यांमध्ये? नाही साहेब, तसं म्हणता येणार नाही। हा एक आमचा कुटुंबातला कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। का तर आमची जी आज या ठिकाणी मी तुमच्याशी संवाद साधू शकतोय ही देण फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची। का तर करोनासारख्या महामारीमध्ये ह्यांनी भरपूर लोकांनी भरपूर नेतृत्वाने उद्धव साहेबावरती टीका केली, मात्र त्यांनी तीळ मात्र ही न डगमगता पूर्ण आपल्या महाराष्ट्राला कुटुंब समजून त्यांचं जे कार्य आहे त्याची नोंद अख्ख्या जगाने घेतली। आणि त्या काळामध्ये उद्धव साहेब हे भारतातले नंबर 1चे मुख्यमंत्री राहिले। तर प्रचार सभेपेक्षा जास्त आमच्यासाठी हा कुटुंबाचा कार्यक्रम आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक असल्याच्या भावना जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करतायत। त्यांच्या स्वागताची जयत अशी तयारी जी आहे ती औसामध्ये करण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे जे आहेत ते लातूरच्या विमानतळावरती आणि त्यानंतर 12:30 वाजता सभा जी आहे ती औसामध्ये या विजय मंगल कार्यालयामध्ये पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, औसा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।